मंडळी, मार्गशीर्ष अमावस्येला पितरांची पूजा करण्याचे मोठे महत्त्व आहे। या दिवशी उपवास करून पितरांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या म्हणतात। याला अगहन अमावस्या किंवा श्राद्धी अमावस्या असेही म्हणतात। मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। पौराणिक शास्त्रानुसार या दिवशी कोणते काम केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, चला जाणून घेऊया। मार्गशीर्ष अमावस्या मंगळवार 12 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे। पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो। मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण, स्नान, दान इत्यादी करण्याची परंपरा आहे। या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते। या दिवशी सकाळी पवित्र नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे। अंघोळीनंतर वाहत्या पाण्यात तीळ पसरून गायत्री मंत्राचा जप करावा। या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव यांची पूजा करावी। या दिवशी आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांच्या उद्धारासाठी प्रार्थना करा। पूजेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान द्यावे। मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पितरांची शांती आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी व्रत करावे। या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। पूजेच्या ठिकाणी भगवान सत्यनारायण आणि देवी लक्ष्मी यांचे चित्र ठेवून योग्य पद्धतीने पूजा करावी। यानंतर गोड नैवेद्य अर्पण करावा। भगवान सत्यनारायणाची कथा सांगितल्यावर पूजा पूर्ण झाली असे मानले जाते। मंडळी, पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्यास पापांचा नाश होतो। अमावस्येमुळे या दिवशी स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्ये केली जातात। मार्गशीर्ष अमावस्येला पितरांना तर्पणार्पण करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। या दिवशी तर्पण आणि पिंडदान देण्याचे विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष अमावस्येचे व्रत केल्याने प्रत्येक समस्या संपून जीवनात सुख समृद्धी येते। पौराणिक शास्त्रानुसार या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो। धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले। विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत, स्नान आणि दान केल्याने पितरांसह ब्रह्मा, इंद्र, सूर्य, अग्नी, पशु, पक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात। कार्तिक महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीची पूजा करून ज्याप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे देखील शुभ मानले जाते। मंडळी, मार्गशीर्ष अमावस्येची एक कथा प्रचलित आहे। एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते। या कुटुंबात एक सुंदर मुलगी होती, पण तिचा विवाह होत नव्हता। एके दिवशी एक साधू या ब्राह्मणाच्या घरी आला। या मुलीच्या सेवेमुळे तो प्रसन्न झाला आणि त्याने तिचा हात पाहिला। या मुलीच्या हातावर विवाह रेषा नसल्याचं या साधूनं सांगितलं। साधू म्हणाला की एका गावात सोना धोबीन आहे। जर या मुलीनं तिची सेवा केली आणि तिनं तिच्या विवाहावेळी आपल्या भांगेतील कुंकू या मुलीच्या कपाळावर लावलं तर तिच्या नशिबातलं वैधव्य योग दूर होईल। तेव्हा ब्राह्मण पित्याने आपल्या मुलीला सोना धोबिनीची सेवा करण्यास सांगितलं। वडिलांच्या सांगण्यानुसार ही मुलगी रोज सकाळी सोना धोबिनीच्या घरी जात असे आणि तिच्या घराची स्वच्छता तसंच अन्न काम करून घरी परतत असे। आजकाल तू घरातील सर्व काम फार लवकर आवरतेस, कामं कधी पूर्ण होतात कळतही नाही, असं एक दिवशी सोना धोबीन तिच्या सुनेला म्हणते। यावर सून तिला सांगते की मी घरातली कामं करत नाही, घरातली सगळी कामं कोण करतंय मलाही माहीत नाही। यावर दुसऱ्या दिवशी सून आणि सासू घराकडे लक्ष ठेवण्यास सुरुवात करते। बरेच दिवस गेल्यानंतर एके दिवशी सोना धोबीन त्या मुलीला पकडते आणि तू इतके दिवस माझ्या घरातली सर्व कामं का करत आहेस असं विचारते। तेव्हा ती मुलगी सोना धोबिनीला संपूर्ण गोष्ट सांगते। त्या दिवशी सोना धोबीन त्या मुलीच्या कपाळावर आपलं कुंकू लावते। त्याचवेळी तिच्या दीर्घकाळ आजारी असलेल्या पतीचा मृत्यू होतो। ब्राह्मण कुटुंबाच्या घरून परतत असताना सोना धोबीन वाटेत पिंपळाच्या झाडाला 108 विटांचे तुकडे अर्पण करत 108 प्रदक्षिणा घालते। त्यानंतर पाणी पिते। या दिवशी तिला निरंकार उपवास घडलेला असतो। अशातच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताच तिचा पती पुन्हा जीवित होतो। त्या दिवशी सोमवती अमावस्या असते। धर्मशास्त्रानुसार जी महिला सोमवती अमावस्येपासून प्रदक्षिणा घालण्याचे व्रत सुरू करते आणि प्रत्येक अमावस्येला प्रदक्षिणा घालते तेव्हा तिच्या सुख आणि सौभाग्यात वृद्धी होते।